Hi guys, how are you? Okay, friends, today we are going to learn the greatest playwright's poem, All the World's a Stage. It is written by Shakespeare. He is very famous playwright. Let's see what is in the poem. All the world's a stage. याचा अर्थ होतो मित्रांनो, संपूर्ण जग हे एक मंच आहे. बरोबर. बघूयात या कवितेमध्ये अजून काय सांगितलेलं आहे शेक्सपियर यांनी. सर्वप्रथम आपण शेक्सपियरची थोडक्यात माहिती बघूयात. शेक्सपियर, विल्यम शेक्सपियर हे त्यांचं पूर्ण नाव. बॉर्न इन 1564 अँड डाईड इन 1616. वॉज ॲन इंग्लिश पोएट. ही वॉज ॲन इंग्लिश पोएट. ते एक इंग्रजी कवी होते, प्लेराईट, नाटककार होते, अँड ॲक्टर आणि अभिनेता सुद्धा होते. म्हणजे स्वतः त्यांनी त्यांच्या नाटकांमध्ये अभिनयसुद्धा केलेला आहे. वाईडली रिगार्डेड ॲज ग्रेटेस्ट रायटर इन इंग्लिश लँग्वेज. मुख्यतः इंग्रजी भाषेमध्ये सर्वात चांगले किंवा नावाजलेले लेखक म्हणून त्यांचं एक वेगळं नाव आहे. अँड द वर्ल्ड्स प्रॉमिनंट ड्रामॅटिस्ट. आणि जगातले सर्वात सुप्रसिद्ध असे नाटककार ते आहेत. ही इज ऑफन कॉल्ड इंग्लंड्स नॅशनल पोएट. त्यांना वारंवार इंग्लंडचं नॅशनल पोएट, राष्ट्रीय कवी म्हणलं गेलं आहे. अँड द बार्ड ऑफ अवान ही पदवी त्यांना बहाल केल्या गेली आहे. द पोयम इज टेकन फ्रॉम हिज प्ले ॲज यू लाईक इट. त्यांचं एक नाटक आहे, ज्या नाटकाचं नाव होतं ॲज यू लाईक इट. तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फ्रंट कवर दिसतंय मित्रांनो. ॲज यू लाईक इट हा त्यांचा प्ले होता. आणि त्यांच्या ह्या प्लेमधल्या ॲक्ट सेकंडच्या सीन 7मधनं ही पोयम घेतलेली आहे. या ड्राम्यामध्ये, या नाटकामध्ये ॲक्च्युअलमध्ये काही कॅरेक्टर्स आहेत. एक आहे बघा ड्यूक सिनियर. हे रूलर होते. मुख्यतः त्यांना त्यांच्या पदावरनं निष्कासित करून म्हणजे बाहेर काढलं गेलं ड्यूक फेडरिकद्वारे. ड्यूक फेडरिक हे ड्यूक सिनियरचे यंगर ब्रदर म्हणजे लहान भाऊ होते. रोझालिंड ही ड्यूक सिनियरची मुलगी होती आणि सिलिया ही डॉटर ऑफ फेडरिक म्हणजे फेडरिकची मुलगी होती, म्हणजे भावाची मुलगी होती. जरी फेडरिकनं ड्यूक सिनियरला राज्यातनं बाहेर हाकलून दिलं होतं, तरीसुद्धा तो रोझालिंडला सिलियासोबत त्यांनी वाढवलं, मोठं केलं. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे जॅक्स. जॅक हा ड्यूक सिनियरचा नोबलमॅन होता. म्हणजे आपल्याकडे जसं जमीनदार असतात तसं राजाचे जे नोबलमॅन राहायचे पूर्वीच्या काळी, ते शेतजमिनी कसायचे वगैरे आणि युद्धाच्या कालावधीमध्ये सैनिकांनी पैसा पुरवायचं काम करायचे. तर अशापैकी जॅक हा एक नोबलमॅन होता. पण जॅकबद्दल बोलायचं झालं तर हा नेहमी असंतुष्ट आणि उदास राहायचा. आणि तुम्हाला ह्या चित्रामध्ये बघा सिलिया आणि रोझालिंड दिसतीये, राईट. आणि ह्या ठिकाणी ह्या ड्राम्यावर स्टेजवर जर तुम्ही पाहिलं तर स्टेजवर तुम्हाला ड्यूक फेडरिक दिसत आहेत, जॅक दिसतोय. आणि हा जो जॅक आहे थोडासा असंतुष्ट असतो. आणि अशा असंतुष्ट वातावरणामध्ये जंगलामध्ये एका हरणीकडं म्हणजे डीरकडं बघून त्याला काही कल्पना सुचतात, जीवनक्रम आठवतो. थोडासा असंतुष्ट आणि उदास व्यक्तिमत्व आहे आणि त्यातून या कवितेची निर्मिती होते. बघा, द पोएम इज टेकन फ्रॉम हिज प्ले ॲज यू लाईक इट. ॲज यू लाईक इट ह्या त्याच्या नाटकामधनं ही कविता आली आहे. हिअर ही कम्पेअर्स द वर्ल्ड टू अ स्टेज. या ठिकाणी त्यानं तुलना केली आहे आणि या जगालाच त्यानं स्टेज म्हणलं आहे. वेअर द ड्रामा ह्युमन लाईफ इज इनॅक्टेड. ज्या ठिकाणी मानवी जीवनाचं नाटक सादर केलं जातं, असं स्टेज म्हणजेच रंगमंच जगाला त्यानं म्हटलं आहे. ही कविता बाळांनो थोडी मोठी वाटते, पण एकदा समजायला लागली तर खूप सहज आणि सोपी कविता आहे आणि खूप काही शिकवून जाते. बघा,
पोएमची फर्स्ट लाईन. शेक्सपियर असं म्हणतात, ऑल द वर्ल्ड्स स्टेज. बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की संपूर्ण जग हे काय, एक रंगमंच आहे, स्टेज आहे, बरोबर. अँड ऑल द मेन अँड वुमेन मियरली प्लेयर्स. आणि या जगामधले जेवढे माणसं आहेत, स्त्रिया आहेत, त्या सगळ्या या ठिकाणी काम करणारे एक नट आहेत, अभिनेते अभिनेत्र्या आहेत, बरोबर. म्हणजे जीवनामध्ये, या जीवनाच्या रंगमंचावर त्या काही ना काही भूमिका सतत निभवत असतात, असं शेक्सपियरचं मत होतं. बघा म्हणजे शेक्सपियरनं जॅक या चरित्राच्या विचाराद्वारे ही कविता आपल्यासमोर मांडलेली आहे. बघा, दे हॅव दिअर एक्झिस्ट अँड दिअर एंट्रान्सेस. म्हणजे या रंगमंचावर वर्ण ते एक्झिट्स होत असतात. बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय, रंगमंचावर एक व्यक्ती प्रवेश करतो किंवा तो एक्झिट्स करतो, म्हणजे निघतो, बाहेर पडतो, बरोबर. त्याच पद्धतीनं जीवनाच्या या रंगमंचावर सुद्धा माणसं एक्झिट करतात, मृत पावतात, जातात, वेगळ्या भूमिका निभावून जातात. त्याच पद्धतीनं त्यांचं एंट्रान्सेस सुद्धा होतं. म्हणजे एखादं लहान मूल जसं जन्माला येतं, बरोबर, आणि ते वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये काही ना काही भूमिका निभवत पुढं येत असतं. तर दे हॅव दिअर एक्झिट्स अँड दिअर एंट्रान्सेस. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये बाहेर जाण्याचाही मार्ग असतो, बरोबर, आणि ते प्रवेशसुद्धा करत असतात स्टेजसारखंच, बरोबर. अँड वन मॅन इन हिज टाईम प्लेज मेनी पार्ट्स. आणि एक व्यक्ती इन हिज टाईम, त्याच्या संपूर्ण जीवनक्रमामध्ये प्लेज मेनी पार्ट्स, बऱ्याच भूमिका निभावत असतो. बघा तुम्हाला या छायाचित्रामध्ये दिसतंय, एक छोट्या बाळापासून तर म्हातारपणापर्यंत वेगवेगळ्या भूमिका व्यक्ती निभावत असतो. बघा नेक्स्ट लाईन, हिज ॲक्ट्स बिईंग 7 एजेस. आणि मग तो 7 युगांमध्ये, 7 वेगळ्या वयोक्रमांमध्ये त्याच्या कृत्या निभवत असतो, वेगवेगळे ॲक्ट करत असतो, वेगवेगळे नाटकं प्लेज करत असतो. मग हे 7 एजेस कोणते, तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले इन्फांट. इन्फांट म्हणजे लहान मूल, बरोबर. लहान बाळ जन्माला येतं, हळूहळू मोठं व्हायला लागतं, आणि मग सेकंड एज येते मित्रांनो स्कूल बॉयची, बरोबर. ज्या ठिकाणी कुठंतरी शाळेमध्ये शिकतं, किंवा त्या काळामध्ये सुद्धा शेक्सपियरचे प्ले ज्या काळात चालायचे त्या काळामध्ये काही ना काही त्यांना शिकवण मिळायची. त्यानंतर थर्ड एज आहे मित्रांनो टीनेजर किंवा लवर, किशोरवय, प्रेमिक. हे जीवनामधलं अभिनय निभवायचं तिसरं वय आहे. त्यानंतर यंग मॅन म्हणजे सोल्जर, म्हणजे सैनिक, बरोबर, ही तिसरी एज आहे मित्रांनो. त्यानंतर मिडल एज. मिडल एजमध्ये व्यक्ती जज बनतो, न्यायाधीश बनतो, वेगळ्या म्हणी सांगायला लागतो. त्यानंतर आहे मित्रांनो ओल्ड एज म्हणजे म्हातारपण, बरोबर. आणि शेवटी आहे डॉट एज अँड डेथ, बरोबर. असं वय जे मरणासन्न स्थितीमध्ये असतं. बघूयात. बघा या ज्या एजेस आहेत, याच एजेस कवीनी आपल्यासमोर पुढं व्यक्त केलेल्या आहेत, शेक्सपियरांनी व्यक्त केलेल्या आहेत. बघा, ही ॲक्ट्स बिईंग 7 एजेस. ॲट फर्स्ट द इन्फांट. सगळ्यात पहिली एज कुठली, तर इन्फांटची. आता इन्फांट म्हणजे काय, तर इन्फांट म्हणजे बेबी, लहान बाळ, बरोबर. तुम्हाला या चित्रामध्ये बघा एक लहान बाळ दिसतंय, बरोबर. ही सगळ्यात पहिली लाईफमधली आपली एज आहे. म्युलिंग. मग ह्या एजमध्ये काय करतं ते बाळ, तर म्युलिंग करतं. आता म्युलिंगचं मिनिंग काय, तर म्युलिंगचं मिनिंग मित्रांनो दिलंय, अ स्मॉलर वीक नॉईज दॅट अ कॅट मेक्स. म्हणजे मांजरीसारखा जो आवाज येतो, असा मांजरीसारखा आवाज लहान मूल जेव्हा रडतं तसंच मांजरीसारखा आवाज येतो बघा, बरोबर है की नाही. मांजर जेव्हा म्याव म्याव करते ती कधी कधी रडते बघा, तर तिचा आवाज एखाद्या लहान बाळाच्या रडण्यासारख्या आवाजासारखा तो आवाज असतो. तर हे लहान बाळ म्युलिंग करतं. त्यानंतर मित्रांनो हे पकिंग करतं. पकिंगचा अर्थ काय होतो,
तर पकिंगचा अर्थ होतो मित्रांनो थ्रोईंग अप ऑर ओमेटिंग, म्हणजे उलटी करणे. तर हे लहान बाळ उलटी करतं इन द नर्सेस आर्म्स. या आपल्या ज्या नर्स आहेत, सिस्टर्स आहेत दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या, त्यांच्या आर्म्समध्ये, त्यांच्या बाहूमध्ये, त्यांच्या गोदमध्ये ते ओमेटिंग करतं, उलटी करतं, रडतं. बरोबर, मांजरीच्या आवाजासारखं विचित्रप्रमाणे ओरडून रडतं. बरोबर. तर ह्या नर्सेसच्या आर्ममध्ये रडणं हे साहजिक आहे लहान बाळाच्या हिशोबानं. बघा पुढं. देन द वायनिंग स्कूल बॉय. नंतरची एज येते मित्रांनो स्कूल बॉयची. विथ हिज सॅचेल. बघा तुम्हाला या ठिकाणी एक स्कूल बॉय दिसतोय. वायनिंगचा अर्थ होतो बाळांनो रडगाणं गाणारा, किरकिर करणारा. बरोबर, असा मुलगा. बघा शाळेमध्ये जाणारे जे मुलं असतात त्यांची युजली शाळेमध्ये जायची इच्छा नसते. बरोबर, ते किरकिर करतात, चिडचिड करतात. विथ हिज सॅचेल, त्याच्या सॅचेल सहित. सॅचेलचा अर्थ होतो मित्रांनो बॅग, स्कूल बॅग, शाळेची पिशवी, थैली. अँड द शायनिंग मॉर्निंग फेस. बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय की शाळेमध्ये जे जाणारे मुलं असतात त्यांच्या चेहऱ्यावर खूप ग्लो असतो, म्हणजे खूप छान चेहरा त्यांचा दिसतो. बरोबर, पण त्यांना शाळेत जायची मुळीच इच्छा नसते. क्रिपिंग लाईक स्नेल. आणि म्हणून ते काय करतात, सरपडत सरपडत, रांगत रांगत, रेंगाळत रेंगाळत एखाद्या स्नेलसारखं, म्हणजे एखाद्या गोगलगाईसारखं ते जातात, कारण त्यांची इच्छा मुळात शाळेत जाण्याची नसतेच. अनविलिंग टू स्कूल. त्यांची शाळेत जाण्याची मुळीच इच्छा नसते. आणि असे हे मुलं, अशी ही सेकंड एज. आता थर्ड एजकडे जाऊयात. शेक्सपियर असं म्हणतो अँड देन द लवर, म्हणजे टीनेज. आता जी एज आहे ती एज आहे लवरची, एका प्रेमिकाची. या एजमध्ये काय होतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आजकाल मूवीमध्ये सगळ्याच गोष्टी क्लिअरली होतात. साईंग लाईक फर्नेस. तर ह्या एजमध्ये, या लव्हरच्या एजमध्ये साईंग करतात. साईंगचा अर्थ होतो मोठ्या मोठ्यानं श्वासोश्वास घेणं, सुस्कारा घेणं, फर्नेससारखं. फर्नेसचा अर्थ होतो मित्रांनो भट्टी. बरोबर, जसं भट्टीमध्ये आग, हवा येत असते जोरजोराची, तशा प्रकारचा सुस्कारा हा लवर घेत असतो विथ वोफुल बलाड. आणि शोकसंगीत गात असतो. बरोबर, वेगवेगळे गाणे गात असतो, शोकसंगीत गात असतो, की असं का झालं असेल, तसं का झालं असेल, आठवण येते वगैरे 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 वगैरे. बरोबर, तो ओफुल बलाड तो गात असतो. मेड हिज मिस्ट्रेस आयब्रो. आणि आपल्या प्रेमिकेचे जे आयब्रो आहेत, मिस्ट्रेसचा अर्थ होतो प्रेमिका, तिचे जे आयब्रो आहेत, आयब्रो म्हणजे भुवया, डोळ्यावरच्या भुवया, त्याच्या आयब्रोज आहेत, त्याच्याकडे पाहून तो शोकगीत गात असतो. मित्रांनो, टीनेज म्हटलं की त्या एजमध्ये ज्या भावना असतात त्या उफाळून येतात. बरोबर, नजरानजर होते आणि बरंच काही होतं. आणि नंतर मित्रांनो शेक्सपियरच्या काळामध्ये जी एज होती ती होती देन अ सोल्जर, सोल्जरची म्हणजे सैनिकाची. मग ही जी एज आहे या एजमध्ये ही फोर्थ एज आहे. या एजमध्ये एक्झॅक्टली काय होतं तर बघा नेक्स्ट लाईन. फुल ऑफ स्ट्रेंज ओथ्स. पूर्णपणे विचित्र विचित्र अशा ओथ्स घेतल्या जातात, म्हणजे शपथा घेतल्या जातात. बरोबर, अँड बिर्डेड लाईक द पार्ड. आणि दाढी मिशी ठेवली जाते लाईक द पार्ड, जशी पार्डसाठी असते. पार्डचा अर्थ असतो मित्रांनो चित्ता. आपण लिपार्ड म्हणतो बघा, चित्त्यासाठी असलेला काव्यात्मक शब्द आहे पार्ड. तर चित्त्यासारखी आकर्षकाची दाढी ठेवली जाते. बरोबर, सैनिक आहे शेवटी, तो शपथा घेतो, मी हे शेवटी ह्या शत्रूला मारेल, त्या शत्रूला मारेल, मी इथं कब्जा घेईल, तिथं कब्जा घेईल. बरोबर आहे की नाही. ज्वेलस इन ऑनर. सन्मानानं त्याच्यामध्ये ज्वेलसी म्हणजे मत्सर तयार होतो. सडन, अचानकपणे, अँड अ क्विक इन क्वारल. त्यांच्यामध्ये भांडणं होऊ लागतात, मारामाऱ्या करायला तो कधी उत्सुक असतो, तयार असतो, शरीरामध्ये बळ असतं, ताकद असते. सिकिंग द बबल रेप्युटेशन. आणि बुडबुड्यासारखी
एक रेप्युटेशन, प्रसिद्धी मिळवायचा तो प्रयत्न करतो. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, बुडबुडा स्पर्श केला की लगेच फुटतो, पण तरी माणसं स्वतःचं नाव मिळवायचा प्रयत्न करतात, बरोबर, त्यासाठी जगतात. असं हे सोल्जरचं लाईफ आहे. तो बुडबुड्यासारखी प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न करत राहतो. इवन द कॅनॉन्स माउथ, मग जरी त्याला तुम्ही एखाद्या कॅनॉन्सच्या माउथला, कॅनॉन्स माउथचा अर्थ होतो मित्रांनो तोफेचं तोंड. जर इथं तुम्ही त्याचं मिनिंग पाहिलं तर फेसिंग ग्रेट डेंजर इन लाईफ, जीवनातील भयंकर अशा धोक्याचा सामना करणं, बरोबर, म्हणजे तोफेच्या तोंडाला बांधून तोफ डागणं. तर त्याची सुद्धा तयारी सोल्जरची असते, बरोबर. सैनिक बनणं हे काही मजाक नाही आहे, पण ते धैर्य, ती शक्ती, ती ताकद ही सैनिकांमध्ये वेगळ्या प्रकारची उर्मी आणत असते. आणि मित्रांनो, जीवनामध्ये जी पाचवी गोष्ट आहे, पाचवं एज आहे, ते आहे अँड देन द जस्टिस, म्हणजे एका जस्टिसची भूमिका, एका न्यायाधीशाची भूमिका. हे जीवनामधली मिडल एज असते मित्रांनो. या एजमध्ये थोडी समज माणसामध्ये येते. ते मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या म्हणी, बरोबर, सुविचार. एका न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये व्यक्ती यायला लागतो. बघूयात. इन फेअर राऊंड बेली, आणि त्याला सुंदर अशी ढेरी, गोल गोल ढेरी येऊन जाते. विथ गुड कॅपन लाइनड, विथ गुड कॅपन लाइनडचा अर्थ होतो मित्रांनो विथ एक्सेस फॅट फ्रॉम केअरलेस सेटिंग हॅबिट्स, म्हणजे खाण्याच्या निष्काळजीपणामुळे आलेली चरबी, बरोबर. मिडल एजमध्ये माणसाला स्वस्थता मिळते, आराम मिळतो, मनासारखं खातो, पण डायजेस्ट होत नाही, पचत नाही, अतिप्रमाणामध्ये चरबी साचत जाते, बरोबर. आणि हे मिडल एजमध्ये होतं मित्रांनो. बघा पुढं. विथ आईज सेव्हरे, नजरेमध्ये गंभीरपणा येऊन जातो. मिडल एजमध्ये आपली जी नजर आहे त्याच्यामध्ये गंभीरता येऊन जाते. अँड द बीड ऑफ फॉर्मल कट, आणि एक औपचारिक अशी कट आपल्या बीड म्हणजे दाढी मिशांची ठेवली जाते. हे मिडल एजमध्ये सहजच होऊन जातं. फुल ऑफ व्हाईट सॉज अँड मॉडर्न इन्स्टन्सेस, आणि मग पूर्णपणे काही शहाणपणाच्या सॉज केल्या जातात, म्हणजे कुणाचं सांगणं किंवा म्हणी त्यांच्यासमोर व्यक्त केले जातात, म्हणजे मुलांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला जातो. अँड मॉडर्न इन्स्टन्सेस, आणि आधुनिक पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. ही जी एज आहे मित्रांनो ही खूपच वेगळी एज आहे. अँड सो ही प्लेज हिज पार्ट, आणि अशा प्रकारे मिडल एजमध्ये जे व्यक्ती आहेत आपली भूमिका निभावत असतात. द सिक्स एज शिफ्ट्स, आणि मित्रांनो आता जी एज येते शेक्सपियरच्या म्हणण्याप्रमाणे ती 6वी एज आहे, आणि तिला आपण म्हातारपण म्हणतो. तुम्हाला या फोटोमध्ये दिसतायच, हातामध्ये काठी आली आहे, बरोबर. इन टू द लीन, म्हणजे हे म्हातारपण आहे, या म्हातारपणामध्ये लीननेस येतो. लीननेसचा अर्थ होतो, लीनचा अर्थ होतो दुर्बलता येते, शक्ती कमी होऊन जाते. अँड स्लिपर्ड पॅन्टलून, आणि जी पॅन्ट आहे जी पूर्वी फिट्ट यायची ती ढिल्ली होऊन जाते, ती निसटायला लागते, बरोबर. तब्येतीच्या मानानं ती थोडी म्हणजे ढिल्ली होत जाते, मोकळी दिसायला लागते. विथ स्पेक्टॅकल्स ऑन नोज, आणि मग नोजवर म्हणजे नाकावर चष्मे येतात. अँड पाऊच ऑन साईड, आणि हाताच्या बाजूला थैली येऊन जाते. म्हातारपणामध्ये हे साहजिक आहे, बरोबर. डोळ्यावर चष्मा येणं, हातामध्ये थैली येणं. विथ हिज युथफुल होस, म्हणजे तारुण्यामध्ये जे ट्राउझर्स ते घालायचे, पॅन्ट्स ते घालायचे, वेल सेव्ड, जे चांगले त्यांनी सामावून ठेवले होते. अ वर्ल्ड टू वाईड, बरोबर, हे जग खूप मोठं आहे, बरोबर. पायांना झाकण्यासाठी असलेली फिट्ट पकड असलेली ती पॅन्ट किंवा ट्राउझर्स जे आहे ते चांगलं त्यांनी सामावून ठेवलं होतं, बरोबर. पण काय झालंय, फॉर इज श्रंक शँक, पण आता ती संकुचन पावत चालली आहे, श्रंक होत चालली आहे, बरोबर. म्हणजे त्यांच्या शँकला, शँकचा अर्थ होतो गुडघ्याखालील पायांना, ती काय होत चालली आहे, संकुचित होत चालली आहे. अँड हिज बिग मेनली व्हॉइस, आणि त्यांचा आवाजसुद्धा हळूहळू दुर्बल होत चालला आहे, दुबळा होत चालला आहे.
असं हे एज आहे मित्रांनो. टर्निंग अगेन टुवर्ड चाइल्डिश ट्रबल. आणि हळूहळू यांच्यामध्ये बालिशपणा हा तिप्पट होऊन जातो, दुप्पट नाही, तिप्पट. बरोबर. बघा ट्रेबलचा अर्थ होतो मित्रांनो 3 टाइम्स वीकर दॅन, म्हणजे येथे 3 पट दुर्बल. बालिशपणा त्यांच्या बालकासारखी त्यांची परिस्थिती होऊन जाते. आणि जे पाईप्स असतात त्या पाईप्ससारखं अँड विस्टल्स इन हिज साऊंड्स. बरोबर. दातं पडल्यामुळं पाईपसारखी फट निर्माण होते आणि त्यातनं बोलताना शिट्टीसारखा आवाज येतो या पद्धतीनं. अँड लास्ट सीन ऑफ ऑल, आणि हे आहे मित्रांनो म्हातारपण. त्याच्यामध्ये बोलताना सहज त्यांचं बोलणंसुद्धा कळत नाही आहे. हळूहळू मधले काही दातं पडतात आणि शिट्टीसारखा आवाज यायला लागतो. लास्ट सीन ऑफ ऑल, सगळ्यात शेवटचं माणसाच्या आयुष्यामधली स्टेज. जर पाहायला गेलं तर ही एक्स्ट्रीम ओल्ड एज असते, म्हणजे अति म्हातारपणाची कंडिशन असते. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता हा चेहरा. सगळ्या शरीरातलं जे मांस आहे ते कुठंतरी चरबी ती अडली आहे, ते चेहरा लटकला आहे, नजर कमजोर झाली आहे. बघा. दॅट एंड्स दिस स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्ट्री. आता अंत असतो मित्रांनो. या घटनापूर्ण अशा तुमच्या जीवनक्रमाच्या इतिहासाचा हा अंत असतो. इन सेकंड चाइल्डिशनेस, हे दुसरं बालपण असतं. अँड मियर ऑब्लिव्हियन, आणि एक ऑब्लिव्हियन असतं. ऑब्लिव्हियनचा अर्थ होतो विस्मरण. द स्टेट ऑफ बिईंग अनअवेअर अँड अनकॉन्शियस ऑफ सराउंडिंग्स अँड हॅपनिंग्स. म्हणजे आपल्या घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत आपल्याला काहीच जाणीव राहत नाही, ही विस्मरणाची स्टेज असते. सॅन्स्टिथ. सॅन्सचा फ्रेंच या ठिकाणी मिनिंग आहे विदाऊट, म्हणजे त्याशिवाय. सॅन्स्टिथ म्हणजे दातं जे आहेत ते खूपच कमी असतात. सॅन्स आईज, नजर जी आहे ती कमजोर झालेली असते. सॅन्स टेस्ट म्हणजे चव कळत नाही, चवहीन जीवन झालेलं असतं. सॅन्स एव्हरीथिंग, आणि सगळं काही कमी झालेलं असतं. हातपाय साथ देत नाही, शरीर साथ देत नाही, अंग साथ देत नाही. बरोबर. या फोटोमधल्या व्यक्ती बघा, तुम्हाला पाहण्याचा प्रयत्न करते पण पाहता येत नाही. का? सॅन्स टीथ, दातं कमजोर आहेत, म्हणजे दातं नाही जवळपास. सॅन्स आईज, डोळे दुर्बल आहेत, कमजोर आहेत, काहीच दिसत नाही. सॅन्स टेस्ट, चव कळत नाही. सॅन्स एव्हरीथिंग, सगळं सॅन्स आहे, कमी आहे. अशी ही विल्यम शेक्सपियर लिखित कविता होती मित्रांनो. ओके. तर जर काही भाग नसेल समजला तर परत बघा. ओके. आणि काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकता. नेक्स्ट टाईम आपण अजून व्हिडिओला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि भेटूत मित्रांनो. तोपर्यंत बाय.